नमस्कार, शुभ सकाळ. भोजन रमंतीमध्ये तुमचं स्वागत आहे. नागपंचमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आज मी दरवाजाच्या बाजूला नागाची रांगोळी काढली होती. देवाजवळ मी नागोबा काढून घेतलेले आहेत रांगोळीने. कोणी तांदळाने काढतात, मी रांगोळीने काढलेलं आहे. कोणी पेनने चित्र काढतात. नागनरसोबाला पण आघाड्याची आणि दुर्वांची माळ घालून घेतलेली आहे. देवपूजा पण माझी झालेली आहे. काही सणवार असला की घरात अगदी प्रसन्न वातावरण असतं. चला आपण आता नैवेद्याची तयारी करू. 1 वाटी गहू घेतलेले आहेत मी. हा अर्धा व्हिडिओ आदल्या दिवसाचा आहे माझा. एक भांड्यात काढून घेते आहे मी. खोल भांड्यात घ्यायचं आहे आपल्याला. ते स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. नागपंचमीच्या दिवशी काही दळत नाही, मिक्सरला काही बारीक करत नाही, कापत नाही, तवा ठेवत नाही, केस धुवत नाही, शिलाईवर मशीनवरती काम करत नाही काही शिवण्याचं वगैरे. तर मी हे त्याच्यामुळे आदल्याच दिवशी करून घेतलेलं होतं. हे आपल्याला 1 ते 1.5 तास भिजत ठेवायचं आहे. गहू छान भिजून गेलेले आहेत. मी आता ते डिशमध्ये काढून घेणार आहे. गहू छान कोरडे झालेले आहेत. मी गाळणीत काढून ठेवलेले होते हे गहू. हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. थोडे थोडे करून 2 वेळा फिरवून घ्यायचे आहेत. बारीक म्हणजे पीठ नाही करायचे, असं दलियासारखा जाडसर रवा ठेवायचा आहे आपल्याला. ते मी ताटात काढून घेते आहे. ओले असल्यामुळे ते चिपकलंय, ते मोकळं मोकळं करून घ्यायचे आहेत. आणि रात्रभर आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे कापडाने. बघू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी असे झाले होते. हे मी स्वच्छ पाकडून घेतले होते, म्हणजे त्याचा वरचा कोंडा निघून जातो तो. त्याच्यामुळे खिरीला कलरही चांगला येतो. तर मी तो रवा कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि त्यात पाणी टाकून घेतलेलं आहे. मी आदल्याच दिवशी हे ड्रायफ्रुट्स वगैरे कापून ठेवलेले होते. काजू, बदाम, चारोळी आणि खोबरं. तर खोबरं मी यात टाकून घेणार आहे, म्हणजे ते पण छान शिजून जाईल. कुकरला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 4 ते 5 शिट्ट्या झालेल्या आहेत. बघू आपण शिजलंय की नाही. छान मऊ शिजलेलं आहे ते सगळं. मी एक कढईमध्ये टाकून घेतलेला आहे. त्यात इलायची पावडर टाकते. इलायची पावडर मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला. आवडीप्रमाणे दूध टाकायचं आहे, घट्ट पातळ तुम्हाला कसं पाहिजे ते, आणि मिक्स करून घ्यायचं आहे. प्रत्येक भागात पंचमीला वेगळा वेगळा नैवेद्य केला जातो. कुठे पुरणाची पोळी केली जाते, कुठे पुरणाचे कान्हवले केले जातात, कुठे पुरणाचे दिंड केले जातात, कुठे पातोळे केले जातात. आमच्याकडे खीर आणि कान्हवले या पद्धतीने करतात. चवीप्रमाणे साखर टाकून घ्यायची आहे. ड्रायफ्रुट्स पण मी टाकून घेतलेले आहेत. छान खीर तयार झालेली आहे आपली. बघू शकता. मी जास्त घट्ट पण नाही ठेवली, जास्त पातळ पण नाही ठेवली.
मी एक परत घेतलेली आहे, त्यात गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला. हे कानोले बनवण्यासाठी चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून हे कडक पीठ भिजवून घ्यायचं आहे. चपातीला पाहिजे त्याच्यापेक्षा खूप सारं कडक भिजायचं आहे, म्हणजे ते पातळ पातळ लाटता येतात. या पद्धतीने आपलं पीठ तयार झालेलं आहे. पीठ छान मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत. या पद्धतीने सगळे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि एक गोळा घेतला आहे मी, पिठामध्ये गोळून घ्यायचं आहे छान. पातळ असं लाटून घ्यायचंय, चपातीसारखंच लाटायचंय, फक्त पातळ लाटायचं आहे. पातळ लाटल्यामुळे शिजता पण चांगले आणि चवीला पण छान लागतात. आजकाल हे कुकरला शिजवतात. पूर्वी ते बाजरीचे किंवा मग ज्वारीचे ताट येतात ना, तर ते तोडून आणि पातेल्यामध्ये ठेवायचे आणि त्याच्यावरती हे कापड टाकायचे आणि त्याच्यावरती हे कानोले शिजवायचे. आमची आई आजी त्या पद्धतीने शिजवायची, पण आजकाल शहरात मिळत नाही या गोष्टी. या पद्धतीने लाटून घ्यायचे आहे. त्याला वरून थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे, म्हणजे ते एक दुसऱ्याला चिपकणार नाही. मी कुकरचं भांडं घेतलंय, त्याला तेल लावून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे ठेवून घ्यायचं आहे आपल्याला. या पद्धतीने अजून एक लाटून दाखवते मी तुम्हाला. शेतकऱ्यांचं पण काम पूर्ण बंद असतं. सर्प हा शेतकऱ्याचा मित्र असतो, त्याच्यामुळे शेतकरी लोक पण कुठलेच कामं करत नाही. आज जमीन कोरणं वगैरे काही असं कुठलेच कामं केली जात नाही आज. दुसरं पण कानोलं लाटून झालेलं आहे, ते पण असं टाकून घेते. या पद्धतीने तुम्ही 10 ते 12 कानोले असे ठेवू शकतात. हे बघा तयार झालेले, म्हणजे 10-12 कानोले लाटून आपण कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहोत. वरून प्लेट झाकायची आहे, म्हणजे झाकणाला जी वाफ येईल त्याचं पाणी आपल्या कुकरमध्ये पडणार नाही भांड्यामध्ये. झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला. आपल्या 2-4 शिट्ट्या झालेल्या आहेत. मी कुकरची वाफ काढून घेते. बघू शकतात कलर पण चेंज झालेला आहे. कलर चेंज झालेला आहे, लगेच कळतं की शिजलेले आहेत पोहे कानोले. ते बघा किती छान निघलं लगेच. चला तर आता आपण नैवेद्याचं ताट करून घेऊ. ते बघा दुसरं पण किती छान निघलं, बिलकुल चिपकत नाही. ते आपल्याला वाटतं एकावर एक ठेवलेलं आहे म्हणून चिपकेल, पण नाही चिपकत. इडली पात्रात पण तुम्ही वापरू शकतात. मी ठेचा पण आदल्या दिवशीच करून ठेवलेला होता. तुळशीचं पत्र आवर्जून ठेवायचं आहे नैवेद्याच्या ताटात आपल्याला. चला आपण नैवेद्य दाखवून घेऊ.
मी मंडन करून घेते आहे आणि नैवेद्याला पाणी फिरवून घ्यायचं आहे आपल्याला। आमच्या घराच्या बाजूला फेर धरलेत, फुगड्या वगैरे खेळल्यात आणि रात्री आमच्या शेजारच्या ताईंच्या गेटच्या तिथं साप निघाला। साप खूप चपळ होता। हे दादा पकडणारे आलेले होते, त्यांनी तो साप पकडला। त्यांच्याही हाती लागत नव्हता, बॉटलमध्येही जात नव्हता। शेवटी त्यांनी कॅरी बॅगमध्ये घेतला तो आणि नागपंचमीच्या दिवशी आम्हाला नागोबाचं दर्शन पण झालं। तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर मग भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये।